ग्रामपंचायत सहकार्य करत नाही. कारण का हे ठोंबरेनगर राष्ट्रवादी काँग्रेस किल्ल्याचा बालेकिल्ला आहे. पडायला लागला तर आम्ही आमच्याकडे कोण लक्ष करत नाही. काही व्यवस्थित रोड करून दे. बघा ती रोड नीट करत नाही, लक्ष देत नाही. सगळे रोडवर पाणी आहे. गाडी तुमची व्यवस्थित जाते का कसं? मोटरसायकल सुद्धा जात नाही. म्हणजे पावसाळ्यात तर मोटरसायकल जात नाही, पावसाळ्यात तर लांबच. चालते. म्हणजे बघा ही अशी अवस्था आहे ठोंबरेनगर. म्हणणं एकच आहे, पाणी योजनेच्या खाली एवढं मोठं बजेट उचललेलं आहे आणि दुरुस्ती अशी केलेली आहे. म्हणजे तर मुरुड बी असं पडलंय की सगळ्या लातूर जिल्ह्यात वंचित कल्याण पडले. आणि त्याच्यानंतर ठोंबरेनगर ठोंबरेनगरला सरपंच निष्ठच म्हणते आम्ही करताव न करताव. ह्याला वाली कोण आहे? अवघड आहे ना. वार्ड क्रमांक 1 ला वाली कोण आहे? पण व्यवस्थित येत नाही ना. काही आमच्या दारावरून एवढं मोठा चिखल ही होतंय. रोड नाही चांगला. आम्हाला हे सगळं नीट करून देऊ. आमची हीच मागणी आहे. सगळं प्रयत्न करून बसला. आता सध्या परिस्थिती अशी चालू आहे की टोकाची भूमिका काहीतरी घेण्याच्या मार्गात आहे. सगळं बरोबर आहे. म्हणजे इथून पुढे काय उपोषण वगैरे तुम्ही करणार? पोषण करण्याच्या तयारीत आहेत युवक सगळे. घरातील मुलं ट्युशनला वगैरे जातात 7ला 8ला. काय त्यांची सोय, लाईट वगैरे? काही सोय नाही, काही सध्या सोय नाही. नेमकं आता काय परिवर्तन केलं, कुठं परिवर्तन केलं हीच कळना गेले कुणाला गावाला. तुम्ही पंचायत नाही समजा पाणी अशी अवस्था झाली आहे समजा रोडची. आता ही गाडी येईल. माझं म्हणणं एकच आहे, लवकरात लवकर लक्ष द्यावं. बरोबर. आता जनतेचे प्रश्न तुम्ही हनुमान बापू सोडावे. फक्त एवढे आमची अपेक्षा आहे तुमच्याकडे नम्रपणे. मुरुडकरांनो, ही मुरुड ठोंबरेनगर मधला पहिल्या गलीतला रस्ता आहे. ह्या रोडवर त्या गलीतील लोकांची येण्या जाण्याची सोय कशी प्रकारे करून ठेवली मुरुड ग्रामपंचायतीनं. बघा, हे आपले अण्णावाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. यांचं म्हणणं ऐकून घ्या. 30 फुटाचा रस्ता आहे. गेले आम्ही महेश भाई कंशेला आम्ही सांगितलंय, वारंवार सांगितलंय. 15 ऑगस्टला आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की भाई आम्हाला 30 फुटी रस्ता द्यावा. तरी पण आम्हाला त्यांनी मुरुड ग्रामपंचायत सहकार्य करत नाही. कारण का हे ठोंबरेनगर राष्ट्रवादी काँग्रेस किल्ल्याचा बालेकिल्ला आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि अवघाही बघा वाहन कसे जावे नाही बघा. बरोबर आहे ना. ग्रामपंचायतनं लक्ष दिलं पाहिजे. हे अतिक्रमण झालेलं आहे. पुन्हा सगळं अतिक्रमण झालेलं आहे आणि बघा रस्त्यावर पाणी आलेलं आहे. ताई, तुमचं म्हणणं काय आहे या गलीतल्या रोड बद्दल? रोड नाही आम्हाला व्यवस्थित. चिखल आहे. व्यवस्थित म्हणजे 30 फुटामधून फक्त रोड वापरायला अतिक्रमण करून आणि रोडची दुर्व्यवस्था करून 5 फूट वापरायला ठेवलेला आहे. तर आणि ही जागा दाखवते. जागा दाखवा. ही दलिता प्रभू स्वामी ही जागा आहे म्हणते. त्यांना अतिक्रमण किती केलेलं आहे बघा रस्त्यावर. आणि ही रस्ता 30 फुटाचा आहे आमच्या रस्त्याला. बरं, काय म्हणणं आहे तुमचं? या जादूगर कोण आश्वासन दिलं का? आम्हाला मुरुड ग्रामपंचायतीनं हा रस्ता 30 फूट करून द्यावा. आणि ह्या रस्त्यावर बघा तुम्ही पाणी खालीपर्यंत जात आहे. भरपूर खड्डे आहेत त्या रोडवर. गाडी जाणार पाणी जात आहे लोकांच्या. व्यवस्थित पडायला लागला तर आम्ही आमच्याकडे कोण लक्ष करत नाही. काही व्यवस्थित रोड करून दे. चालते. बघा ती दाखवा. तुम्ही दाखवा. तुम्ही दाखवा. म्हणजे अशी अवस्था आहे या मुरुड मधील 1 नंबर गली मधील. नळ दाखवा. हे बघा, ही रोड लाईनची पाईपलाईन 30 फुटामध्ये आहे. त्याचं कोण निरसन करणार आहे? सरपंच निष्ठच म्हणते आम्ही करताव न करताव. ह्याला वाली कोण आहे? अवघड आहे ना. वार्ड क्रमांक 1 ला वाली कोण आहे? पण येत नाही इकडे. कोणच येत नाही. फक्त मातापुरतं तुम्ही पाणी येता. आम्हाला व्यवस्थित येत नाही ना. काही आमच्या दारावरून एवढं मोठा चिखल ही होतंय. रोड नाही चांगला. आम्हाला हे सगळं नीट करून देऊ. आमची हीच मागणी आहे. सरपंच आहेत त्यांना फक्त सांगा. वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार निवडून दिलेले आहेत हनुमान बापू नागटिळक. त्यांनी बापूने आम्हाला फक्त एवढ्या या समस्याचे निरसन करून द्यावं. मताला फक्त तुम्ही येताव आणि पुन्हा काय जनतेचे हाल केल्यावर तुम्ही काहीच इथं येत नाही. आता जनतेचे प्रश्न तुम्ही हनुमान बापू सोडावे. फक्त एवढे आमची अपेक्षा आहे तुमच्याकडे नम्रपणे. पाणी आम्हाला टायमाला सोडावे. रोड चांगला करून देणे आमची हीच अपेक्षा आहे. पाणी वेळेवर सोडणे आणि रोड चांगला करून देणे. तोंडावर पडायला लागला तर आम्ही अंधारात आलं तर. आमचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांचं म्हणणं काय या रोड बद्दल तुम्ही ऐकून घ्या. काय तुमची गाडी जाते का इथून?
तुमच्या घराकडे व्यवस्थित? सध्या ठोंबरेनगरला वालीच राहिला नाही मेन महत्वाचं. हां. त्याच्यानंतर मुरुड बी असं पडलंय हं. की सगळ्या लातूर जिल्ह्यात वंचित कल्याण पडले. हां. आणि त्यातले त्याच्यानंतर ठोंबरेनगर त्याला वाली ठोंबरेनगरला बी वाली राहिलं नाही. सगळे प्रयत्न करून बसला. आता सध्या परिस्थिती अशी चालू आहे की टोकाची भूमिका काहीतरी घेण्याच्या मार्गात आहे सगळे बरोबर आहे. ठोंबरेनगरचे म्हणजे इथून युवक. पुढे काय उपोषण वगैरे तुम्ही करणार आहे? पोषण करण्याच्या तयारीत आहेत युवक हां. सगळे. त्याच्यामुळं या गोष्टीला कुणाला आता काय बोलण्यात काय मतलब राहिलेलं बरं, नाही. लाईटची सोय कितपत आहे लाईट रोडवर? तर सोय नाही. आता जसं 35 वर्ष आपल्या झाली, घरातील- ह्या सत्यात नाही गेल्या सत्यापासून बी कधी लाईटची सोय झाली नाही कधी. आपल्या घरातील मुलं ट्युशनला वगैरे जातात 7ला 8ला, काय त्यांची सोय लाईट वगैरे? काही सोय नाही, काही सध्या सोय नाही. नेमकं आता काय नेमकं- परिवर्तन केलं, कुठं परिवर्तन केलं हीच कळ ना गेले कुणाला गावाला. परिवर्तन केलं ताब्यावर केलं. तुम्ही पंचायतला दोषी ठरवता का आमदारांना निवडून दिलेल्या? नाही सगळे दोषी आहे त्याच्यात. का? कारण आपण बी दोषी आहे ना, चूक केली आपण बी चूक निवडून देऊ आपण लोकांनी. केली नाही. मेन आपण चुकीचा पुतळा आपणच आहोत. पण महत्वाचं. तुमच्या आता गाड्याचा व्यवसाय, गाडी व्यवस्थित जाते का तुमची घरात? आता महिना झाला खड्डे ठुलेत, बजेट नसलं तर खांदायचंच नाही ना. ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? आता महिना झाला काढून ठुले, त्याला उकरून ठुले. हं. मग महिनाभर काय कराल ती? एक दिवसात नीट करायचं सुटणार. कवा तर नीट करणार आहेत ना. 15 दिवस झाले. कवा तर नीट करा. बजेट नाही तर उकरून ठेवायचं नाही ना. उकरून मग. ठेवायचं नाही, बरोबर आहे. हा. सध्या परिस्थिती बिकट अवस्था चालू आहे. चालतंय. मग उपोषण तुम्ही अटळ आहेत का? क्वेश्चन चालू आहे तर नियोजन सगळ्या युवकांचं चालतंय, एकताच चालतंय. नाही, सगळ्याच चर्चा चालून करून सगळेजण नियोजन लावणार आहे त्याचं. चालतंय. आता आपण प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष मुरुड शहर यांच्याकडे जाऊ. रोड बद्दल यांचं म्हणणं काय आहे ऐकून घेऊ. मागे निवेदन दिलेलं आहे समजा पवारांनी ठोंबरेनगर तर्फे दिलेलं आहे निवेदन. तरी हे महेश कंशे येऊन गेलेले आहेत तिथं 2 दिवसानं. बापू देखील येऊन पाहून गेले आहेत. पण त्यांचं म्हणणं काय माहिती आहे का, 2-3 दिवसा अतिक्रमण उठत होतं. हां. ह्या रोडवर चालता येणार ना काय नाही. समजा पाणी अशी अवस्था झाली आहे समजा रोडची. आता ही गाडी येईल. माझं म्हणणं एकच आहे, लवकरात लवकर ते लक्ष द्यावं, व्यवस्थित करावं. हे बघा, ही गाडी यायलेली आहे. कशी गाडीला किती वेळ लागतोय, कशी गाडी येते, कसे खड्डे आहेत. इतर काहीच नाही. थोडं खाली गेल्याच्या नंतर तुम्ही अजून याच्यापेक्षा मोठाले खड्डे पाहू शकता. ही अशी अवस्था आहे. आता हे आमचे व्यावसायिक आहेत. त्यांचे इथं मोटर रिवायडिंगचं एक दुकान आहे आणि पाणी फिल्टरचं एक. तर आपण त्यांना विचारू की काय नेमकं रस्त्याची अवस्था कशी आहे, तुमचं हे काय गैरसोय आहे ती. काय वाटतं तुम्हाला रस्त्याबाकी? रोड नीट करत नाहीत, लक्ष देत नाहीत. हां हां हां. सगळ्या रोडवर पाणी आहे. गाडी तुमची व्यवस्थित जाते का कसं? मोटरसायकल सुद्धा जात नाही. हां हां. म्हणजे पावसाळ्यात तर मोटरसायकल उन्हाळ्यात जात नाही, पावसाळ्यात तर लांबच. चालते चालते. म्हणजे बघा, ही अशी अवस्था आहे ठोंबरेनगर मधील 1 नंबर गल्लीची. आणि विशेष म्हणजे या गल्लीमध्ये वरून खालीपर्यंत जर गेलात तुम्ही तर कुठेही रोडची तर अवस्था आहेच, पण लाईट पत्ती सुद्धा कुठं नाहीत. नालीची रोडची ती तर सोय लांबच राहिली.